असं खाल्लं तरी पचनाचा त्रास होतोय, पोट फुगतंय, शौचाला नीट होत नाहीये, पोट साफ नीट होत नाहीये, दिवसभर अस्वस्थ वाटत राहतं, थकवा जाणवतो, काहीच करण्याची इच्छा होत नाहीये, वर खूप जडपणा येतोय, आंबट ढेकर येत राहतात, दिवसभर छातीमध्ये जळजळ होतीये, डोकं नेहमी गच्च राहतंय, कशातच मन लागत नाहीये. काही तक्रारी आपल्याला जाणवत आहे. नेमकं हे काय आहे? तर हे आहे अपचन. ही सर्व अपचनाची लक्षणं आहेत. काही कारणांनी ग्रस्त आहात तर हे रील तुमच्यासाठी. हे आपण जाणून घेणार आहोत. हे अपचन म्हणजे नेमकं काय असतं? नेमकं कशामुळे काय त्रास होतो? याच्यावर करायचे काही सोपे उपाय. तर बघायला गेलं तर हे खूप सामान्य आहे, पण अतिगंभीर स्वरूप पुढे घेऊ शकतं. लाईक IBS सारखे डिसीजेस याच्यामुळे उद्भवू शकतात. एक पेशंट सांगत येतात, थोडंसं खाल्लं तरी पोट फुगतंय, पोट नीट साफ होत नाही आहे, ढेकर येत आहेत, जेवल्यावर जळजळ होते आहे, त्यानंतर घशात नेहमी आंबट पाणी येत आहे, जळजळ जास्त प्रमाणात होती आहे, दिवसभर अस्वस्थ वाटते, पूर्ण शरीरामध्ये खूप जास्त थकवा असतो, जडपणा असतो. या सर्व कंप्लेंट्स पेशंट्स घेऊन येतात. अपचन फक्त पोटावर परिणाम करत नाही, तर अपचन संपूर्ण शरीरावर परिणाम करतं. अपचन म्हणजे नेमकं काय? तर अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर जे आपण जेवण करतो त्याच्यानंतर जे अन्न पचलं जात नाही ते म्हणजे अपचन. आयुर्वेदमध्ये याला आम असे म्हणतात. केलं जेवण पचन झाल्यानंतर त्याचा योग्य तो रस होणं अपेक्षित असतं किंवा योग्य ती कामं करणं अपेक्षित असतं, परंतु त्याचं प्रॉपर पचन न झाल्यामुळे शरीरामध्ये थकवा, अपचन, आंबट ढेकर येणे, जळजळ होणे, थकवा वाटणे, उत्साह नाहीसा होणे या सर्व गोष्टी घडतात. तक्रारी हळूहळू वाढत जातात. वेदामध्ये यालाच आपलं अग्नी म्हटलं जातो, जाठराग्नी म्हटला जातो. जाठराग्नी जर मंद असेल तर ग्रहणी म्हणजेच IBS सारखे गंभीर रोग उत्पन्न होऊ शकतात. अग्नी जर व्यवस्थित असेल तर आपले आरोग्य व्यवस्थित राहते आणि अग्नी जर बिघडला तर संपूर्ण शरीरावर त्याचे परिणाम दिसतात आणि आपण निरोगी राहण्यापासून लांब राहतो. एवढेच लक्षात येते की अग्नी हेच अन्नपचनाचे मुख्य आणि मूळ कारण आहे. अग्नी पुढे जाऊन धात्वाग्नी याचं पोषण करणार असतो, त्यामुळे आपली स्नायू, मांस, मेद यांचं सर्वांचं पचन होणार असतं व्यवस्थित प्रमाणात. कधी विचार केलाय का नेमकं हे अपचन का वाढलंय आजच्या काळामध्ये? जेवणाच्या वेळा फिक्स नाही आहेत, वेळेवर जेवण हे होत नाही आहे, दुपारचे जेवण रात्री, रात्रीचे जेवण मध्यरात्री असे आजकाल आपल्या जीवनशैलीमुळे एवढा परिणाम जेवणाच्या वेळेवर होत आहे. तसेच जेवताना मोबाईल बघणे हे तर खूप कॉमन झालेलं आहे. व्यायामाचा अभाव आहे, ताणतणाव खूप जास्त आहे, हॉटेलिंग आज खूप जास्त वाढलेलं आहे, त्यामुळे खूप जास्त तेलकट फास्ट फूड या प्रमाणाचं जेवण किंवा मैदा, बेकरी हे पदार्थ आपल्या जेवणामध्ये जास्त आहे, जे प्रॉपर आपला अग्नी जो आहे तो या सर्व गोष्टी पचवू शकत नाही आहे. त्यामुळे एवढे सगळे आजार आजकाल उद्भवत आहेत. दोष आणि अपचन यांचा संबंध कसा? तर वातदोष जास्त वाढला गेला. तो का वाढतो? तर आपल्या खाण्यापिण्यामध्ये जास्त करून वातकर म्हणजे वृक्ष असं जास्त प्रमाणात जेवण आहे. आपण खूप जास्त ड्राय जेवण करत आहे. जसे की काही जी कडधान्य वगैरे आहेत त्यामध्ये पण ड्रायनेस खूप जास्त आहे. सुक्कं खाणं असंच आजकालचं जेवण झालेलं आहे. समतोल आहाराची परिभाषाच आज बदलली गेलेली आहे. मैद्याचे पदार्थ आजकाल आपल्या जेवणामध्ये जास्त आहे, जे पचायला खूप जास्त प्रमाणात जड असतात. त्यामुळे वातदोष वाढला की पोट फुगतं, गॅसेस होतात, गॅसेस प्रॉपरली पास होत नाहीत आणि पोट खूप जास्त फुगल्यासारखं होतं, गच्च होतं. त्याचा दाब पूर्ण आपल्या फुफ्फुसांवर येतो, जेणेकरून आपल्याला श्वास घ्यायला त्रास होतो. शरीरात जर पित्तदोष वाढला तर जळजळ, आंबट ढेकर, घशात आंबट पाणी ह्या सर्व गोष्टी होतात. डोकं गच्च होतं, डोकं दुखायला लागतं,
पुरीसारखे काही पदार्थ ज्याच्यामध्ये आंबट आणि खारट वगैरे हे पदार्थ यांची चव जरा जास्त प्रमाणात असते. अशा गोष्टींमुळे आपलं पित्त जास्त प्रमाणात वाढलं जातं आहे. वेगळ्या प्रकारचे सॉसेस याच्यामुळे सुद्धा पित्ताचं प्रमाण जास्त वाढलं जातं आहे. आपल्याला खूप जास्त जड असा पदार्थ आपण खातो, पण पुन्हा त्याचं पचन व्यवस्थित होत नाही. त्याच्यामुळे संपूर्ण शरीरामध्ये जडपणा जाणवतो. त्यात काय तर हे अपचन जरी असेल, याच्यामध्ये पित्त जरी मुख्यतः दोष असेल, तरीही तो वातदोषाने वाढला आहे का, पित्तदोषामुळे वाढला आहे का, कफदोषामुळे वाढला आहे, यामुळे प्रत्येक व्यक्तीचं जे पचन आहे हे टोटली वेगवेगळं राहतं. त्यामुळे त्याने ते खाल्लं आणि त्याला काही त्रास नाही झाला आणि मी खाल्लं तर मला जास्त प्रमाणात त्रास झाला, याला काही अर्थ उरत नाही. कारण त्याचं शरीर वेगळं आहे, तुमचं शरीर वेगळं आहे. त्याचा जाठराग्नी थोडा जास्त प्रमाणात ॲक्टिव्ह असेल, तुमचा मंद झालेला असेल. त्यामुळे कदाचित जे दोघांनी सोबत खाल्लेलं आहे जेवण, ते पचन व्यवस्थित प्रकारे आणि सेम प्रमाणात नाही होऊ शकत. सर्व टाळायचं कसं? तर एक सामान्य माहिती म्हणून आपण काही आयुर्वेदिक सल्ले घेऊया. शक्यतो काय करायचं की वेळेवर जेवता येईल याची सोय करून ठेवायची. शक्यतो गरम गरम जेवणच खायचे. थंड झालेले जेवण अजिबात घ्यायचे नाही. वारंवार गरम करून जेवण खाणे हे देखील एक चुकीचं आहे. त्याला नेमकं कितपत पचतंय आणि काय पचतंय याचा ज्याचा त्याने अभ्यास करायला हवा. जे आहे की मोबाईल बघत बघत जेवणे हे थोड्याफार प्रमाणात का होईना आपल्याला बंद करता आलं तर अगदी छान प्रकारे आपण जेवणावर कॉन्सन्ट्रेट करू शकतो आणि त्यामुळे आपलं पचन देखील भरपूर प्रमाणात सुधारेल. रेटिंगची एक समस्या खूप जास्त आहे. आपण ऑलरेडी जेवलेलो आहोत, पुन्हा त्याच्यावर आणि काहीतरी खाल्लं जाणे, या सर्व गोष्टींमुळे ओव्हर इटिंग किंवा अति खाणं होत आहे. त्यामुळे जे जेवण आधीच आपण फक्त डंप करत चाललो आहे जेवण जेवताना थोडीफार का होईना भूक थोडी राखून मगच जेवण घेतलं पाहिजे. त्यानंतर आजकाल बिसलरीचे पाणी वगैरे जास्त पिणं जात आहे. ते एकदम थंड प्रमाणात, सो एकदम थंड आणि एकदम गरम असं दोन्हीही पाणी शरीरासाठी घातकच आहे. लक्षात घ्या की जर अपचन आपल्याला रोज होत आहे, रोज आपल्याला पित्ताची गोळी ही खावीच लागत आहे, रोज आपल्याला उलटी मळमळ आल्यासारखं होत आहे, पोटात दुखत आहे, अस्वस्थ वाटत आहे किंवा काही कुठलंही जेवण जेवण्यामध्ये काही रस नाही आहे, आपल्याला अशी इच्छा होत नाही आहे, तर तज्ज्ञांचा सल्ला घेतलेला बरा. स्वतः औषध करत बसणे हे एक सर्टन लिमिटपर्यंत ठीक आहे. तुम्ही घरगुती काही औषधं करू शकता, पण ते करूनही जर राहत नाही आहे तर मात्र तज्ज्ञांचा सल्ला घेणे हे फार गरजेचं आहे. कारण बऱ्याच वेळा आपल्याला वाटणारी ॲसिडिटी ही एक हार्ट अटॅकचा संकेत देखील असू शकतो. सो नेहमी चेकअप हे करत राहिलंच पाहिजे. जर आपलं नीट असेल तर आपलं आरोग्य पण नीट राहणार आहे, मन शांत राहणार आहे. त्यामुळे सर्वात महत्त्वाचं हे पचन आहे आणि आपण जे काय खातोय ते कंट्रोलमध्ये असलं पाहिजे. या गोष्टींवर लक्ष द्या. अशाच आणखी काही नवनवीन व्हिडिओंसाठी आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. थँक्यू. धन्यवाद. स्वतःची काळजी घ्या आणि इतरांचीही काळजी घ्या.